रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. महाराज तुमची ओळख सांगा. मी सौरभ महाराज कोकाटे, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. मी गेल्या 5 वर्षापासून श्रीराम प्रासादिक पायदिंडी सोहळ्यामध्ये वारीमध्ये सहभागी होत आहे आणि या वारीचं महत्त्व शब्दामध्ये न वाखाणण्याजोग आहे अशी ही अभूतपूर्व सोहळा. आणि हा सोहळ्यामध्ये आल्यानंतरच आपल्याला याचा अनुभूती घेता येते. घरी बसून आपल्याला हा सोहळा अनुभवता येणार नाही. त्याकरता जास्तीत जास्त तरुणांनी या वारीमध्ये सहभागी होणं महत्त्वाचं आहे. कारण देवाला सुद्धा तरुण भाविक भक्त आवडतात. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात या माध्यमातून तरुणांनी सुद्धा संप्रदायाकडे आलं पाहिजे. आपल्या हिंदू धर्माचं रक्षण केलं पाहिजे. हिंदू धर्माकरता एकजुटीनं वागलं पाहिजे. त्याकरता हा अभूतपूर्व सोहळा, वारी हा सर्वांना समानतेबरोबर सहानुभूतीची शिकवून देणारा सोहळा आहे. आणि या सोहळ्यामुळं आपल्याला वार्षिक जी आपली साठवणूक आहे, परमार्थिक एनर्जी आहे, ती आपल्याला या वारीद्वारे मिळत असते. त्यामुळं वारी ही माणसाच्या जीवनामध्ये घडली पाहिजे. त्यामुळे सर्वात जास्तीत जास्त लोकांनी या वारीमध्ये सहभागी व्हा आणि या सोहळ्याचा मनसोक्त आनंद घ्या. असा सोहळा आपल्याला भूतून भविष्यात पाहता मिळणार नाही. त्याकरता आपण वारीमध्ये सहभागी झालं पाहिजे. रामकृष्ण हरी महाराज. हा, रामकृष्ण हरी महाराज. आता तुम्ही किती वर्ष, तुम्ही तर महाराज असल्यामुळे तुम्ही फार लहानपणापासून वारी करतोय. पण कधी मी निम्म्यातून वारी केली, कधी पूर्ण केली. पण परफेक्ट पूर्ण वाऱ्या माझ्या 5 झालेल्या आहेत. काही वाऱ्या गावाकडून असतात, आमच्या कार्तिक वारीला असते वारी, त्या वाऱ्या देखील आम्ही केलेल्या आहेत. त्याप्रमाणे हा माऊलींचा सोहळा असतो, त्या वारी हे आमच्या चालू आहेत. कारण वारी हा शब्दच म्हणजे आपला जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त करण्याकरता वारी आहे. त्याकरता आपण ही वारी केली पाहिजे. म्हणजे तुम्ही लहानपणापासून आळंदी या ठिकाणी शिक्षणासाठी होते? हो, होतो ना. मला असं विचारायचे, वारीचा नेमका अनुभव काय? वारीचा हा अनुभव प्रत्येकाने इथं स्वतःहून शारीरिकरित्या मानसिकरित्या आल्याशिवाय आपल्याला पाहता येणार नाही. हा अनुभव आपल्याला घरी बसून पाहता येणार नाही. ज्यावेळेस आपण स्वतः वारीमध्ये सहभागी होऊ, भगवंताचं नामस्मरण करू, गायनामध्ये तल्लीन होऊ, त्यावेळेस आपल्याला वारीचं महत्व समजणार आहे. नाही, वारीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? आता कसं आहे महाराज, वारीतून आपल्याला समानता, बंधुभाव, एकोप्यानं कसं राहायचं, या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. इथं जातीचा भेद नाही, वर्णाचा भेद नाही, कशाचाही भेद नाही. कारण न पाहे याची कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. कुठल्याही कुळाचा, धर्माचा विचार इथं केला जात नाही. सर्व जाती धर्मातील लोक या वारी सोहळ्यामध्ये सहभागी होतात आणि माऊलीच्या जयघोषाचा आनंद घेतात. बरं, किती नवीन, समजा आपली जी नवीन पिढी आहे किंवा जी लोक वारीला आलेली नाहीत किंवा ज्यांचं वय झालेलं आहे, ती वारीपासून अलिप्त कशी काय राहिली? समजा जी वयस्कर माणसं जी वारीला येत नाहीत किंवा जी तुमच्या आमच्या वयाचे, त्यांना वारीचं महत्व नाही. आताच्या काळामध्ये, या कलियुगामध्ये जास्तीत जास्त तरुणाचा भर हा वाम मार्गाकडे जात चाललेला आहे. त्यामुळं व्यसन असेल, काही अलिप्त गोष्टी असतील, यामध्ये तरुण गुरफटत चाललेला आहे. त्यामुळे आपल्याला परमार्थिक भावना, सद्भावना, वारीचं महत्व समजून देण्याकरता जुन्या माणसांनी तरुणांना प्रोत्साहित करून या वारीमध्ये सहभागी करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांना परमार्थाची गोडी लागेल आणि परमार्थाची गोडी लागल्यानंतर त्यांना वारीमध्ये सहभागी होण्याचा आनंद मिळेल आणि त्यांना गोडी लागल्यानंतर ते सातत्याने परत वारी करण्यामध्ये रत होतील. नाही, समजा आता एखाद्याच्या घरामध्ये असं सांप्रदायिक वातावरण नाही किंवा धार्मिक वातावरण नाही, मग त्या मुलांना लहानपणी ते बाळकडू मिळत नाही आणि ती मुलं जसे जशी मोठी होतात, जसे 10वीच्या पुढे शिक्षणाला जातात, तसं मग ते असं कुणाचं ऐकत नाहीत का वारी, समजा देवळात जायला पाहिजे, मंदिरात जायला पाहिजे, मंदिरात देवाचं दर्शन घ्यायला पाहिजे, ह्या गोष्टीपासून ते अलिप्त राहतात. मग अशा मुलांना मग लहानपणीच त्याचं बाळकडू मिळण्यासाठी त्यांचे आईवडील सांप्रदायिक पाहिजेत. हो ना. जर आपण लहानपणापासून आपल्या मुलावरती संस्कार केले, त्यांना परमार्थिक गोष्टी असतील, हरिपाठ असेल, देवाचं देशाचं आपल्या जीवनाकरता महत्व असेल, या गोष्टी जर आपण समजावून दिल्या तर ते पुढे भविष्यामध्ये आपला संप्रदाय टिकू शकतील, वारी करू शकतील. या न्यायानं आधी आई वडिलांनी आपल्या मुलांना संस्कार देणं महत्वाचं आहे. त्याकरता ते स्वतः वारकरी असणं, भाविक असणं महत्वाचं आहे. आता परत तोच प्रश्न येतो का ते आई वडील सांप्रदायिक नसल्यामुळं त्या मुलांवर ते संस्कार घडत नाही आणि परत त्या मुलांवर संस्कार न घडल्यामुळे त्यांची परत जी पुढची पिढी निर्माण होणार आहे, त्यांच्या पुढे हा मोठा प्रश्न उभा राहतो. बरं, दुसरा मुद्दा, समजा काही तरुणांना लहानपणी हे बाळकडू मिळालं नाही, पण ते समजा 25 वर्ष झालं, 30 वर्ष, त्यावेळेस ती वारीकडे वळतात किंवा सांप्रदायिक मार्गाकडे वळतात, हे कशामुळे घडतं? मग
ते त्यांच्या लहानपणापासून त्यांच्या मनामध्ये ते संस्कार बिंबवलेले असतात की वारी हे आपल्या कल्याणकारी आहे. आपण वारी केल्यानंतर आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे. या वारीमुळे आपला जन्म मरणाचा फेरा चुकणार आहे हे त्यांच्या हृदयामध्ये मनामध्ये बिंबलेलं असतं. लहानपणापासून त्या संस्कारामध्ये ते वागलेले असतात. या न्यायानं त्यांच्याकरता ही वारी घडत असते आणि सातत्यानं त्यांच्याकरता ती वारी घडत असते. रामकृष्ण रामकृष्ण. जय शिवराय जय शिवराय. माहिती घ्या मग आता काय किती लोकांनी पाहिलं? 200 लोक. बापरे, काय नाव असेल हे आहे ना फेसबुकलाच पाहतात डायरेक्ट लोक. बरं, हे आपले केशव दादा बांगर आहेत. आपण यांना काय प्रश्न विचारू. दादा, तुमच्या घरामध्ये तर पहिल्यापासून सांप्रदायिक वातावरण होतं. तुमचे वडील हरिभक्त पर्यंत सुरेश महाराज बांगर पाटील हे तर गायक होते. तुमच्या घरामध्ये म्हणजे लहानपणीच तुम्हाला ही परमार्थाची आवड निर्माण झाली. काय रामकृष्ण हरी. नमस्कार, मी केशव सूर्यकांत बांगर पाटील. खरं सांगायचं म्हटलं तर आम्ही आमच्या वडिलांच्या स्वप्नांसाठी त्या ठिकाणी अहोरात्र धावतोय. कारण गेली त्यांच्या जीवनातली म्हणजे 58 वर्ष त्यांचं निधन झालं. हो, पण गेली जीवनातील 40 वर्ष त्यांनी पंढरीची वारी केली. आणि ह्या ज्यावेळेस ते वारी करायचे ना त्यावेळेस आम्ही लहान होतो आणि आम्ही पाहिजो का बाबा वडिलांची धावपळ काय असते किंवा कसं असतं. हो, आणि आम्ही पण चोरून म्हणजे गाडीच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी वडिलांना भेट देण्यासाठी वारी कशी असते हे पाहण्यासाठी कुणाच्याही गाडीत बसून यायचो, पाहायचो. पण आमच्या वडिलांचा दरारा खूप होता कारण घरी काम करायला कोण नव्हतं. मग आम्ही सगळं घरचं सांभाळायचं. वडील बाहेर पाहिजे, समाजात काम करायचे. आणि परमार्थ क्षेत्रामध्ये त्यांनी इतकी उंची गाठली की जोपर्यंत पिंपळगावची दिंडी म्हणजे ही तावरात्र चालणार आहे. पण ज्यांना सुरेश पाटील माहिती त्यांना ती दिंडी कायमस्वरूपी स्मरणात राहील एवढे त्यांनी त्यांचं कार्य तिथं जिवंत ठेवलेले. मरावे परी कीर्ती रूपे उरावे. म्हणजे माणूस ज्या वेळेस कार्याच्या रूपानं जिवंत राहतो ते कार्य माझ्या वडिलांचं या वारीमध्ये श्रीराम पायदिंडी सोहळ्यामध्ये होतं आणि राहिलं. हे कधी विसरता येणार नाही. हे मी त्यांचा मुलगा असून म्हणजे पुत्र व आईसा गोंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा म्हणजे त्यांचा शब्द कधी पडणार नाही किंवा त्यांचा शब्द कधी झुकणार नाही. म्हणून मी अहोरात्र या पांडुरंगाची जोपर्यंत माझ्या श्वास आहे आणि माझ्या मुलांना सुद्धा मला एक मुलगा अक्षय, मुलगी राधिका आणि भावाचा मुलगा विवेक यांना सुद्धा ते संस्कार देण्याचं काम आहे. आमचं संपूर्ण कुटुंब माळकरी आहे. आणि सांगायचं तात्पर्य की आज ही वारी सगळी आम्ही आनंदाने करतो. माझे म्हणजे व्हिडिओ वगैरे तुम्ही पाहता पण खऱ्या अर्थानं आमचे वडील कुठं भेटत नाही याचं दुःख त्यामध्ये मनामध्ये त्या ठिकाणी आहे. एवढंच मी त्या माध्यमातून सांगू इच्छितो. राम. नाही, तुमच्या सुरेश पाटील वगैरे सुरेश पाटलांना सगळे लोक ओळखतात. ते फार भाविक होते. महाराज भाऊक झाले. हो हो, त्या सर्व तुमच्या भावना आम्हाला समजतात. पण सुरेश पाटलांसारखा माणूस आपल्या परमार्थ क्षेत्रामध्ये परत होणार नाही. कारण त्यांनी सुद्धा आम्हाला सुद्धा त्यांनी फार मोलाचं आध्यात्मिक शिक्षण दिलेलं आहे. आपल्या गावातील बरीचशी तरुण मुलं त्यांच्या विचारावरच ह्या परमार्थाकडे वळालेले आहेत. तर त्यांनी जे आपल्याला संस्कार घडवून दिलेले आहेत त्या संस्कारावरच आपली वारी हळूहळू पुढे मार्गक्रमण करत आहे. पण महाराज, मला असं म्हणायचे, आता बऱ्याच वेळेस मी आहे ना आपल्या गावात कार्यक्रमाला असतो, कार्तिक मासाच्या कार्यक्रमाला असतो, रामनवमीच्या कार्यक्रमाला असतो. तर तरुण पिढी आपल्या गावातली किंवा अन्य गावामधली तरुण पिढी इकडं परमार्थाकडे वळत नाही. आता गावातलं सांगायचं झालं उदाहरण, गावातली मुलं कीर्तनाला येत नाहीत. काय कीर्तन हे माध्यम म्हणजे वेळ देण्याचे. आणि जी तरुण पिढी तर आत्ताची जी आमची बॉडी जी कार्यरत आहे म्हणजे त्याच्यामध्ये वसंत राक्षे असतील, अंशुगानाजी पोखरकर असतील, रंगनाथ मिस्त्री असतील, जाली तात्या असतील, अशी आमचे अध्यक्ष बंशीधर बांगर पाटील असतील, असे बरीच मान्यवर आहे. आता त्याच्यामध्ये आमची निम्मी बॉडी त्या ठिकाणी स्थिर म्हणजे जरा थोडी वयोवृद्ध झाल्यामुळे स्थिर झालेली आहे. खऱ्या अर्थानं भविष्यामध्ये माझी अशी एक इच्छा आहे. आता मी तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये या दिंडीचा प्रसार करतोय. आता काकड्याच्या माध्यमातून दररोज जाऊन नवीन व्हिडिओ बनवायचे, त्या आरतीच्या मान्यवरांना मान द्यायचा आणि ते व्हिडिओ
म्हणजे जे घरी राहतात त्यांच्यापर्यंत ते पोहोचले पाहिजे आणि त्यांच्यामध्ये ती ऊर्जा निर्माण झाली हो, पाहिजे हो, का आपण बरोबर. काकड्याला गेलो पाहिजे. तर आज सुद्धा जरी आपलं कार्य छोटं असलं तरी मी जे डोनेट करतात हो म्हणजे जे दिंडीला त्यांच्या कमावलेल्या कष्टाच्या पैशातून दान जे दान करतात. धर्म करतात, जे अन्नदान करतात, म्हणजे हो. एकशीत अन्नदान कोटी कुळाचे उद्धार, हे महत्व ज्यांना पटेल आणि हे करेल ते नक्कीच त्या ठिकाणी मी ते डोनेट आणण्याचा माझा पहिला भर आहे. दुसरा भर ह्या दिंडीतलं जे वास्तव आहे हे जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं पाहिजे, हा दुसरा भर. आणि मी स्वतः आनंदी आहे, कारण हा आनंद म्हणजे आज मी प्रत्येक व्यक्तीबरोबर बोलतो, चालतो, हसवतो किंवा त्यांच्या वेगवेगळ्या व्हिडिओ काढून त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करतो. तर मी तुम्हाला माझं जिवंत उदाहरण सांगतो. वडील गेले तेव्हा आम्ही फार अडचणीत होतो, पण आज आपण 4 कुटुंब चालू एवढी परिस्थिती त्या ठिकाणी व्यवस्थित आहे आणि आज आपण 4 कुटुंब चालवतोय हेच आम्हाला त्या ठिकाणी समाधान वाटतं. कारण शेवटी माणूस ह्या जगामध्ये कुणी पण पोट भरू शकतं, पण आपण समाजाच्या उपयोगाला आलं पाहिजे आणि समाजाच्या कामी आलं पाहिजे. कारण समाजच आपल्याला मेल्यानंतर पावती देऊ शकतो, इतकं कार्य महान असलं पाहिजे असं मला त्या ठिकाणी वाटतं. म्हणून माझा एक प्रयत्न आहे की मी तुम्हाला अभिमानाने सांगेल का या संत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानाच्या 700 दिंड्या असतील, पण ह्या 700 दिंड्यांमध्ये आमची दिंडी ही कमीत कमी टॉप 10 मध्ये असेल की तिथं सगळ्या शिस्तीचा, जेवणाचा किंवा डोनेट देणाऱ्यांचा किंवा जी माणसं आहेत, जे वारकरी आहेत, सगळं शिस्तबद्ध ज्याचं ते काम करतं. कुणाला ज्या क्षेत्रात ज्याला आवड आहे ते काम करतं आणि ही दिंडी एकदम व्यवस्थित पार बिगर भिशीची आमची दिंडी आहे. कुणाचा 1 रुपया घेतला जात नाही, पण आमचे वारकरी इतके प्रामाणिक आहे. भिशी किती घेतात? 2000, पण आमचे वारकरी 5000, 10,000 असे दान करणार आहे. म्हणजे आम्हाला इथं कमी नाही. आम्ही गेल्या 1.5-2 वर्षामध्ये आळंदी या ठिकाणी साधारण त्या काळामध्ये म्हणजे साधारण 5-6 वर्षापूर्वी एक धर्मशाळा बांधली. तिचा खर्च होता 1.5 कोटी रुपये. म्हणजे आता अंदाजे 2-2.5 कोटीच्या घरात आमची धर्मशाळा आहे. आता आम्ही पंढरपूर या ठिकाणी 2 वर्षापूर्वी 45 लाख रुपयाची जागा दिली, म्हणजे घेतली गावाने. आणि अशा अनेक संकल्पना या वारीच्या माध्यमातून पूर्ण होतात. एवढा खर्च अर्ज जाऊन 5-6 लाख रुपये त्या ठिकाणी आपण शिल्लक पाडतोय आणि याच्यातला एकही माणूस म्हणजे एकही रुपया इकडे तिकडे नाही. कारण एखादा पावती लिहिणारा असेल तर त्याच्याकडे 4 जणांचं लक्ष असतं, एखादा स्वयंपाक करणारा असेल तर त्याच्याकडे 4 जणांचं लक्ष असतं. परंतु ही आमचे वारकरी इतके प्रामाणिक आहे का यांच्यावर लक्ष ठेवण्याची सुद्धा गरज नाही. कारण एवढं ते प्रामाणिकपणे सेवा करतात पांडुरंगाची. आणि इथं प्रत्येक वारकरी आलेला आहे ना, तर त्यांनी त्याचा अहंकार, त्याचा पैसा, त्याची प्रतिष्ठा ही बाजूला ठेवून इथं तो सामान्य कुटुंबासारखा ही वारी 500 लोकांची म्हणजे 500 लोकांचं खटलंय. हो बरोबर. ते जुने दिवस आठवतात की बाबा जुन्या काळात काय होतं. तर माझं एक तरुण पिढीला एवढंच आव्हान आहे की बाबांनो, तुम्ही इथं या आणि ही वारी पुढे आपल्याला न्यायची. ह्या वारीमध्ये कुणी असलं नसलं तरी ही वारी अखंडपणे चालणार आहे. जोपर्यंत चंद्र आहे तोपर्यंत या वारीचा खंड कधी होणार नाही आणि ही वारी कधीही चुकवायची नाही. आज नाही का आनंदीकडे इकडे तिकडे चोहीकडे म्हणजे नाही का धन्य झालो जन्म आम्ही आलो, दास विठूचे झालो. बरोबर. या वक्तीप्रमाणे खऱ्या अर्थानं खूप आनंद आहे या वारीमध्ये. तुम्ही नक्की या वारीमध्ये सहभागी व्हा आणि तुम्हाला कधीही पांडुरंग काही कमी पडून देणार नाही, एवढंच त्या निमित्ताने सांगतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. बघा, हे हरिभक्त परायण केशव महाराज पाटील होते. यांनी आपल्या तरुणांना मोलाचं मार्गदर्शन केलं. त्यांची श्रम पायदिंडी सोहळ्याची व्यवस्था वगैरे, त्यांचं कारभार किंवा त्यांचे जे संयोजक मंडळ आहे ते कशा पद्धतीनं दिंडी चालवते याच्याबद्दल बहुमूल्य मार्गदर्शन केलं. आणि म्हणजे मला असं वाटतं किंवा त्यांची अशी इच्छा आहे का तरुण पिढीने ह्या परमार्थाच्या क्षेत्राकडे वळायला पाहिजे. वारीमुळे आपलं काही नुकसान नाही, उलट प्रपंचात वागताना आपण फार चुकीच्या मार्गाने वागतो, पण ह्या मार्गामध्ये निश्चितच तुमचं कल्याण आहे. एवढा संदेश ह्या सौरव महाराज कोकाटे, केशव महाराज बांगर पाटील यांनी तरुणांना दिलेला आहे. तरुणांनी यातून बोध घ्यावा. समजा आता किती दिवस राहिलेले आहेत वारीचे, समजा 10 दिवस राहिलेले आहेत, तरी शक्य होईल तेवढ्या लोकांनी म्हणजे आळंदीला म्हणजे तुम्ही पंढरपूरला म्हणजे आमच्याच दिंडीत या असं आम्ही सांगत नाही, तुम्ही पण पंढरपूरला वारीत या. म्हणजे हा अनुभव घेतल्यानंतर, हा पाठीशी अनुभव झाल्यानंतर भविष्य काळामध्ये सुद्धा तुम्हाला तुमच्या घरामधलं वातावरण किंवा तुमच्या पुढच्या पिढीला काहीतरी तुम्ही मोलाचं मार्गदर्शन करू शकाल. हीच विठ्ठल
विठ्ठल चरणी आम्ही प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी, जय शिवराय. रामकृष्ण.